करवंद. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज चैत्र पौर्णिमा आहे आणि चैत्र पौर्णिमेची मी सत्यनारायणची पूजा करणार आहे. दर पौर्णिमेलाच मी तसं करत असते, परंतु आजही करत आहे. तर आजचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते. मी कशी पूजा केली आणि ती पूजा कशी करायची ही सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. कोणत्या कोणत्या देवांची मी स्थापना करणार आहे, कशी पूजा करणार आहे तेही तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग मी दाखवते तुम्हाला. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साहित्य दाखवते. तर इथे नागवेलीची पानं घेतलेली आहे मी. त्यानंतर इथे तुळशीची पानं घेतलेली आहे, ती आदल्या दिवशीच मी प्रार्थना करून आज सकाळीच तोडलेली आहे. त्यानंतर इथे सुपाऱ्या घेतलेल्या आहेत, 3 सुपाऱ्या लागणार आहे आपल्याला. त्यानंतर इथे 3 देवांना 3 नैवेद्य आणि बाळकृष्णांना हा शिऱ्याचा प्रसाद आहे. त्यानंतर इथे हळदी कुंकू अक्षदा घेतल्या. त्यानंतर इथे फुलं घेतलेली आहे. नंतर इथे अष्टगंध घेतलेला आहे. तो अष्टगंध आपल्याला देवांना वाहण्यासाठी लावण्यासाठी. आणि त्यानंतर इथे अभिषेकासाठी मी पाणी घेतलेलं आहे. आणि इथे मी बाळकृष्णांची मूर्ती अभिषेकासाठी ठेवलेली आहे मी इथे. तर मी आता बाळकृष्णाला सगळ्यात आधी मी अभिषेक करणार आहे. त्यानंतर हे बघा, मी अशा आधी सगळ्यात आधी समया पेटवून घेतलेला आहे. कारण सगळ्यात आधी पूजा करताना कोणतीही पूजा असो तर आपल्याला आधी दिवा प्रज्वलित करायचा असतो, मगच पूजा करायची असती. तर इथे अशी छान मी रांगोळी काढून घेतली फुलांची. त्यानंतर इथे 2 समया, मी एक तेलाची आणि एक तुपाची. त्यानंतर इथे भगवान विष्णूंचा इथे फोटो ठेवलेला आहे, सत्यनारायणचा मी इथे फोटो ठेवला. त्यानंतर इथे कलश ठेवलेला आहे. त्यानंतर कलशाची मी कशी पूजा करणार आहे तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी इथे मी गहू घेतलेला आहे, त्यावरती मी तांब्या ठेवलेला आहे. आता त्या तांब्यामध्ये मी काय टाकणार आहे तेही तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि नित्यपूजा असती माझी तीही झालेली आहे. हे बघू शकता तुम्ही, सकाळीच करून घेतलेली आहे. आणि ही पूजा आपल्याला सत्यनारायणची नेहमी प्रदोष काळामध्ये म्हणजेच 5 ते 7 या काळामध्ये आपल्याला करायची असते. तर हे बघा, इथे मी खाली तांदूळ ठेवल्यानंतर इथे कलश ठेवला आहे. कलशाला मी स्वस्तिक काढलं आणि त्यामध्ये मी हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल टाकलेलं आहे. त्यानंतर इथे मी विड्याची जी पानं आहे तर ती 5 पाने त्यामध्ये टाकले. त्यानंतर मी एक डिश घेतलेली आहे घरातलीच, त्यामध्ये भरून असं तांदूळ टाकलेला आहे अखंड. आणि त्यावरती थोडे हळद कुंकू वाहिलं आणि त्यावरती अभिषेक केलेली ही बाळकृष्णांची मूर्ती मी विराजमान केलेली आहे. त्यांना मी आता त्यांची पूजा करणार आहे, तर तेही मी तुम्हाला दाखवते. त्यांना सगळ्यात आधी मी हार घातला, त्यानंतर मी फुलांचाही हार त्यांना घालणार आहे. त्यानंतर आपल्याला अशा 2 जोड विड्याचे पानं जे आहे ना तर ते ठेवायचे आहे. इथे 2 जोड विड्याचे पानं ठेवले, त्यावरती सुपारी ठेवली. तर मी दर पौर्णिमेला करते, तर सुपारी कोणती आहे तर ती ओळखू येत नाही, मिक्स होतात, म्हणून मी प्रत्येक सुपारीवरती नाव टाकलेलं आहे. तर ही गणपतीची सुपारी आहे इथे ह्या 2 जोड विड्याच्या पानावरती. त्यानंतर इथे आहे आपली कुलदेवी. कुलदेवीसाठीही ती जी सुपारी आहे त्यावरतीही कुलदेवी असं नाव टाकलेलं आहे मी, म्हणजे आपण नेहमी त्याच देवीच्या तीच सुपारी वापरू देवीसाठी. त्यानंतर इथे वरुण देवताचीही पूजा करणार आहे, तर त्या ठिकाणी मी वरुण देवतासाठीही इथे 2 जोड विड्याचे पानं घेतले आणि त्यावरती सुपारी ठेवलेली आहे. आता ही पूजा मांडून झाली. आता पूजा मंत्र म्हणून मी आता ती म्हणणार आहे, तर तेही तुम्हाला दाखवते. बघाच, आता हे ना सत्यनारायणचं पुस्तक आहे. हे बघा, हे असं तुम्हाला केंद्रात पण भेटेल किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं ना तिथेही हे असं पुस्तक भेटेल. मी केंद्रातून आणलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे, अशी पूजा कशी मांडायची, साहित्य काय काय लागतं. तर त्याच पद्धतीने आता मी सगळ्यात आधी ना ही गणपतीची पूजा, ह्या मेन 3 पूजा महत्त्वाच्या असतात. तर मी सगळ्यात आधी गणपतीची पूजा तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्या जी उजव्या हातात असतो तर त्या उजव्या हाताची सुपारी म्हणजे आपली गणपतीची असती. तर त्याला सगळ्यात आधी मी गंध लावून घेणार आहे. जसा अष्टगंध असतो तो अष्टगंध लावून घ्यायचा आणि म्हणायचं आहे
ओम महागणाधिपते नमः विलेपनार्थ चंदनम समर्पयामी. नंतर गणपतीला चंदन लावलं, त्यानंतर मी गणपतीला हळदी कुंकू लावणार आहे. तर त्यासाठी आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. ओम महागणाधिपते नमः अलंकारार्थ अक्षदम समर्पयामी हरिद्रम कुंकुम सौभाग्य द्रव्यानी, असं म्हणून हळदी कुंकू आणि अक्षदास अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला 3 नंबरला जी करायची आहे तर ती आपल्याला गणपतीला फुल व्हायचं आहे. तर म्हणायचं आहे मंत्र ओम मन्मा गणाधिपते नमः ऋतुकालोद्दम पुष्पम समर्पयामी. त्यानंतर आपल्याला धूप ओवाळायचा आहे गणपतीला, म्हणजेच आपण पंचोपचार पूजा करत असतो. तर धूप ओवाळताना म्हणायचं श्रीमन्महागणाधिपते नमः धूपम दर्शयामी. त्यानंतर आपल्याला दीप ओवाळायचा आहे. तर दीप ओवाळताना मंत्र म्हणायचा आहे श्रीमन्महागणाधिपते नमः दीपम दर्शयामी. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं नैवेद्य दाखवायचं आहे. तर नैवेद्य दाखवताना ही आपली जी 2 बोटे असतात ती अशी पाण्यात बुडवायची आणि ते असा चौकोन काढायचा आहे पाण्याने भरलेला, आणि त्यावरती मी खडीसाखरेची ही वाटी आहे तर ती ठेवणार आहे. आता त्यानंतर आपल्याला हे तुळशीचे पानं आहे, नैवेद्य आपला पवित्र राहावा त्यासाठी आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. गायत्री मंत्र आहे तर तो म्हणून आपल्याला हे ठेवायचं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, असं म्हणून मी हे नैवेद्यावरती ठेवलेलं आहे. आता दुसरं तुळशीचं पान घ्यायचं आहे आणि परत आपल्याला ह्या वाटीभोवती 3 वेळेस फिरवायचं आहे आणि म्हणायचं आहे गायत्री मंत्र 3 वेळेस म्हणायचं. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. असं म्हणून ही आपल्याला बेलाचे पानं सुपारीजवळ ठेवायचे आहे. आणि सुपारीजवळ ठेवताना म्हणायचं आहे ओम प्राणाय स्वाहा ओम पनाय स्वाहा ओम यानाय स्वाहा उदानाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ब्रह्मणी अमृतत्वाय स्वाहा, असं म्हणून आपल्याला तिथे ठेवायचं आहे. त्यानंतर परत आपल्याला तुळशीचं पान घ्यायचं आणि 3 वेळेस आपल्याला ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम यानाय स्वाहा उदनाय स्वाहा ओम समनाय स्वाहा ब्रह्मणी अमृतत्वाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा यानाय स्वाहा उदनाय स्वाहा समनाय स्वाहा ब्रह्मणी अमृतत्वाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा यानाय स्वाहा उदनाय स्वाहा समनाय स्वाहा ब्रह्मणी अमृतत्वाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा यानाय स्वाहा उदनाय स्वाहा समनाय स्वाहा ब्रह्मणी अमृतत्वाय स्वाहा, असं म्हणून आपल्याला असं 3 वेळेस म्हणून आपली ही पंचोपचार आपली गणपतीची पूजा संपन्न झालेली आहे. आता मी तसंच कुलदेवतेची करणार आहे. असं पंचोपचार पूजा करून नंतर मी वरुण देवतेची करणार आहे आणि आपल्या बाळकृष्णांची करणार आहे. तर ह्या पुस्तकामध्ये हे बघा इथे असं दिलेलं आहे गणपतीची पूजा कशी करायची, तर ती ते संपूर्ण इथे माहिती दिलेली आहे. याला पंचोपचार पूजा करणं असं म्हणत असतात. हे आता इथे कुलदेवीची जी आहे तर तीही मी करणार आहे. तर चला, तर हे बघा बाळकृष्णांना पण मी आता पंचोपचार पूजा करते. हे बघा मी 3ही देवतांची पंचोपचार पूजा करून घेतली. नंतर त्यांना खडीसाखरेचं नैवेद्य ठेवलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही पंचोपचार मी त्यांचीही पूजा करून घेतलेली आहे. आधी सगळ्यात आधी अष्टगंध लावला, नंतर हळदी कुंकू लावलं, कारण याच दिवशी श्रीकृष्णांना आपण हळदी कुंकू लावत असतो. इतर दिवशी आपण कधी त्यांना हळदी कुंकू लावत नाही. त्या दिवशी फक्त त्यांना चंदन किंवा अष्टगंध लावत असतो. नंतर त्यांना फूल अर्पण केलेलं आहे. आता श्री बाळकृष्ण देवताभ्य नमः धूपम आघ्रपयामी असं म्हणत आहे मी. मग धूप अर्पण केला. त्यानंतर आता श्री बाळकृष्ण देवताभ्य नमः दीपम दर्शयामी असं म्हणत आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी परत मी इथे पाण्याने भरीव चौकोन काढते आणि त्यामध्ये त्यांना जो हा शिऱ्याचा नैवेद्य आहे तर तो मी त्यांना दाखवणार आहे. हे बघू शकता शिऱ्याचा नैवेद्य. आता शिऱ्याचा नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. ओम गायत्री मंत्र आहे हा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नंतर पुन्हा परत 3 वेळेस म्हणायचं आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो. तर अशा पद्धतीने मी सगळी पंचोपचार पूजा करून घेतली. मी जे अध्याय होते तेही 5 अध्याय वाचून झाले. त्यानंतर आरती केली. तर मी ही केलेली पूजा तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच अशा पद्धतीने दर पौर्णिमेला पूजा करत जा. चांगला अनुभव येईल तुम्हाला.